आणखी एक ब्रेकिंग बातमी आहे। छत्तीसगडमध्ये माओवाद्यांकडे नकली नोटा छापण्याचं साहित्य आढळलंय। सुकमा जिल्ह्यामध्ये कोरसगुडाच्या जंगलात पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांच्या नेतृत्वात शोध मोहीम राबवण्यात आली आणि त्या ठिकाणी माओवाद्यांचा मोठा डंप या ठिकाणी सापडलेला असून नकली नोटा छापण्यासाठी असलेल्या प्रिंटर मशीनसह शाई 50, 100 आणि 200 आणि 500च्या नकली नोटा, त्याचबरोबर काही बंदुका, विस्फोटक साहित्य आणि सोबतच काही वायरलेस सेटही आढळून आले आहेत। माओवादी संघटनेची सुरक्षा दलांनी दंडा करण्यात आर्थिक कोंडी केल्यानंतर संघटनेची आर्थिक बाजू कमजोर झालेली होती, त्यामुळे माओवाद्यांनी अशा पद्धतीच्या नकली नोटांची छपाई करून वितरित केल्याचा अंदाज असून पोलिसांनी या संदर्भात आता कसून चौकशी सुरू केली आहे। तर या नकली नोटा छपाईचा परदेशी कनेक्शन आहे का याबाबत सुद्धा पोलीस तपास करतात। याविषयीचे सविस्तर अपडेट जाणून घेऊयात। आमचे प्रतिनिधी महेश तिवारी आपल्या सोबत आहेत। थेट महेशकडे जाऊयात। महेश, मनाली दंडकारण्यामध्ये महाराष्ट्राच्या सीमावर्ती भाग छत्तीसगड, ओरिसा, तेलंगणा हा संपूर्ण परिसर येतो आणि या भागात माओवाद्यांच्या विरोधात सुरक्षा दलांचे मोठ्या प्रमाणात अभियान सुरू आहे आणि त्या अभियानामध्ये सुकमा जिल्ह्यात जे आपले महाराष्ट्रीयन पोलीस अधीक्षक आहेत किरण चव्हाण यांनी एक मोठं ऑपरेशन काल लॉन्च केलं होतं। कोराजगुडाच्या जंगलामध्ये त्या ठिकाणी शोध मोहीम राबवत असताना एक माओवाद्यांचा मोठा डंप सापडलाय। त्यामध्ये काही स्फोटक, बंदूक आणि इतर साहित्य आहे, वायरलेस सेट आढळले। धक्कादायक बाब म्हणजे यात नकली नोटा छापण्यासाठी काही कलर प्रिंटर मशीन, कार्टेज, त्यासोबतच शाई आणि 50, 100, 200, 500च्या नोटांचे, नकली नोटांचे नमुने आढळलेले आहेत। ही खूप धक्कादायक बाब आहे। महत्वाचं म्हणजे आपण बघितलं तर गेल्या 3-4 वर्षात माओवाद्यांची आर्थिक कोंडी करण्याचा प्रयत्न दंडकारण्यात झालेला आहे। माओवाद्यांना आर्थिक मदत दंडकारण्यात कंत्राटदाराकडून मिळते, जे रस्त्याचे इतर प्रकारचे बांधकाम करतात। त्यासोबत तेंदूपत्ता कंत्राटदार आहेत किंवा इतर वेगवेगळ्या पद्धतीचे उद्योग मोठे जे आहेत त्यांचे त्या भागात ते लोक माओवाद्यांना खंडणी देतात। मात्र अशा लोकांवर पोलिसांनी एक कडी नजर ठेवल्यानंतर ती आर्थिक कोंडी झालेली आहे आणि त्या पार्श्वभूमीवर माओवाद्यांनी आता या संदर्भात एक नवीन उपाय शोधला आहे का अशी शक्यता निर्माण झालेली आहे। अशा पद्धतीच्या नकली नोटा छापून दंडकारण्यातले जे आठवडी बाजार असतात त्या आठवडी बाजारामध्ये ते वितरित करून आपली आर्थिक बाजू सावरण्याचा माओवाद्यांचा प्रयत्न आहे का असा एक अंदाज असून त्या दृष्टीने पोलिसांनी तपास सुरू केला आहे। दुसरं म्हणजे माओवाद्यांचा रेड कॉरिडॉरच्या पार्श्वभूमीवर परदेशी कनेक्शन माओवाद्यांचं आहे का अनेकदा चर्चेचा विषय असतो। चीन असेल, पाकिस्तान असेल, त्या नेपाळ असेल, त्यामुळे हा दुसरा कनेक्शन त्या ठिकाणी आहे का या दृष्टीनेही पोलिसांनी आता चौकशी सुरू केलेली आहे। त्यामुळे दंडकारण्यात एकूण माओवाद्यांकडून अशा पद्धतीच्या नकली नोटांचा वापर किती झाला असेल त्या आता हे तपासात पुढे येणार आहे। निश्चितच, आणि त्यामुळे संपूर्ण घडामोडींवर आपण लक्ष ठेवून राहणार आहोत। तुर्तास महेश, धन्यवाद सविस्तर माहितीसाठी।